मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी गणित भाग 1 टॉपिक नंबर 5 प्रोबॅबिलिटी संभाव्यता या प्रकरणामध्ये तुम्हा सर्वांचं सर स्वागत. आपण सराव संच 5.2 मध्ये आहोत. 5.2ला पुढे कंटिन्यू करतोय. तत्पूर्वी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. सर्वजण गणित मैत्री परिवारमध्ये आहात. गणित मैत्रीचे सर्व तास ऑब्झर्व करत आहात. 10वीची मुलं 9वीचेही लेक्चर्स बघतायत. काही शंका माझे शेअर करतायत. ठीक आहे बाळांनो, तर मग पुढे जाऊया. पहिला प्रश्न 5.2 मधला थोडासा असा होता बघा. थोडंसं रिव्हिजन करून घेतोय. पुढे जाऊया. खालील प्रत्येक प्रयोगातला एस आणि एन ऑफ एस लिहा. एक फासा आणि एक नाणे फेकले. एक फासा आणि एक नाणे. एका फाशाला ह्या 6 पृष्ठे आहेत. एका नाण्याला 2 पृष्ठ आहेत. फासा आणि नाणे 6 फासे आहेत. 6 एका फाशाला 6 पृष्ठ आहेत आणि एकच तो आहे. एका नाण्याला 2 बाजू आहेत. ते एकच आहे. 6 गुणिले 2 म्हणजे एकूण हे होणार 12. 12 एन ऑफ एस येणार आहे. एन ऑफ एस इज इक्वल टू 12 येणार आहे. ते कसं येणार तुम्ही माहिती होतं तुम्हाला कालच्या तासिकेच्या वेळेला आपण हे थोडासा बघितला. तुम्ही पहिल्यांदा समजा छपा आणि काटा ह्या 2 व्हेरायटीचा विचार करायला लागलात, हेड और टेल, तर त्याचं एस लिहित असताना आपल्याला असं लिहावं लागेल. हे बघा, याचं एसमध्ये एस इज इक्वल टू H1 H2 कुठलं हे H आणि 1, हे H आणि 2, छापा आणि 3, छापा आणि 4, छापा आणि 5, छापा आणि 6 असा हा एक एक प्रयोगाचा रिझल्ट असेल. ॲट अ टाईम हा हेड आणि 1, हेड आणि 2, हेड आणि 3, हेड आणि 4 असा भाग होईल. हेड आणि 5, हेड आणि 6 असे होतील. हे एक झालं हेडबद्दलचं. आता आणखीन याच्याबद्दलचं T1 T2 T3 T4 T5 T6 म्हणजे HC निगडित हे 6 रिझल्ट्स येतील याच्यावरचे आणि TC निगडित या क्रमाने येणार नाहीत, पण आपल्याला मांडणं सोपं जाईल. तुम्ही हे वेगळ्या पद्धतीने मांडू शकता. समजा तुम्हाला पेपरमध्ये लिहित असताना असं लिहायचं आहे, H1 आणि T1 लिहिणार आहात, लिहू शकता. H2 T2 असं लिहू शकता. ह्या क्रमाने लिहू शकता. H3 T3 असा रिझल्ट लिहू शकता तुम्ही. HT असं करत 3 4 5 1 1 2 2 3 3 4 4 5 5 असं केलं तरीसुद्धा त्याचं एन ऑफ एस आपल्याला व्हरायटी मिळणार आहे. ती 12 असणार आहे. 12 एकूण 12 केसेस असा हा भाग होता या संदर्भातल्या पहिल्या एक्झाम्पलमधला एस आणि एन ऑफ एस. पाठीमागे तासाला पण आपण थोडीशी जे रिव्हिजनचा भाग बघितला होता. थोडंसं तुम्हाला हा भाग. आता दुसऱ्या केसमध्ये काय सांगितलं बघूया. त्याचा एस आणि एन ऑफ एस लिहायचा आहे. सर्व पालक बंधू भगिनींचंही आभार. त्यांनी मुलांना व्हॉट्सअपचं सोयी करून देत आहेत. मुलांच्याकडं ही व्हॉट्सअप तुम्ही देतात तेव्हा ती मुलं अभ्यासच करतात का ते बघणंही आपलं काम आहे. मुलांना अभ्यासामध्ये गुंतवणं, त्यांची अभिरुची गणितामधली वाढवणं हा आपला मुख्य हेतू आहे. त्यांना त्यात आनंद देता येईल असा प्रयत्न आपण करूया. आणि हा धडा मात्र निश्चितपणे चांगला आणि सोपा पण आहे. जरूर अभ्यास करा. 2 3 दुसरा बघा, 2 3 5 ह्या अंकापासून अंकांची पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार करा. अशा किती संख्या तयार होतील? एसमध्ये किती संख्या लिहिणार आणि एन ऑफ एस किती लिहिणार? कुठले कुठले अंक घ्यायचे आहेत बघा. 2 3 5 2 3 आणि 5 हे अंक आपल्याला घ्यायचे आहेत. 2 घ्यायचं आहे, 3 घ्यायचं आहे आणि 5 घ्यायचं आहे. मूळ कन्सेप्ट हे असे आहे, म्हणजे की हे असं आहे, हे असं आहे, हे असं आहे. आणि मग आपल्याला हे याच्यापासून आपल्याला काही अंक तयार करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये 2 अंकी संख्या तयार करायची आहे. अंकांची पुनरावृत्ती न करता. अर्थ समजला का बघा बरं. अंकांची पुनरावृत्ती न करता कळालं काय अर्थ तुम्हाला? अंकांची डबल पुनरावृत्ती, पुन्हा ते अंक येणार नाही यासाठी बघा जरासं. हा बघा, हे जे मी काय हे फिगर काढलेलं आहे, हे अशी मूळ कल्पना आहे. 2 3 5. आता इथं 2च आहे ना, डबल 2 नाही आहे. 3 एकदाच आहे ना, म्हणजे अंकांची पुनरावृत्ती होऊ नये
असा तो भाग आहे. 2, 3, 5 हे अंक घ्या आणि मग आपण ते संख्या तयार करा. 2 अंकी संख्या तयार करायच्या आहेत. त्यामुळं एकाच वेळेला 3 संख्येचा विचार करणार का आपण? नाही करणार. आपण ह्या 2ला फिक्स ठेवूया असं आणि त्या 2च्या जवळ आपण हे 3 कलेक्ट करूया. असा एक 2 अंकी संख्या तयार होईल. बोला कोणती संख्या झाली? 2. एकक स्थानी 2 आहे, दशक स्थानी 3 आहे. तो नंबर कोणता? यस. सोपी संख्या तयार होते. 23. 20 तयार व्हायला इथं शून्य नाहीच आहे. 23. ओके. आता या 3ला सोडून देऊया, बाजूला काढूया. 2ला तसंच ठेवूया. आता परत काय करणार सांगा? 2 आणि 5. 2 एकक स्थानी ठेवूया आणि त्याच्या पाठीमागे आपण 5 लावूया. ओके. 2 अंकी संख्या तयार झाली. दशक स्थानी 2 होतं बरं का. आता आपण क्रम बदलूया एक जरासं. आता ही संख्या, एवढी संख्या तयार होतील का? किती तयार होतील ते तयार करायचे आहेत. आता आपण 2 नंतर पहिलं जे दशक स्थानचा जो अंक आहे तो 3ला मान देऊया. आपण 3ला पहिल्यांदा घेतोय आणि 3वरती आपल्याला हे 2 ठेवायचं आहे बघा. आता कोणता नंबर तयार झाला सांगा? पहिल्यांदा 3 लिहूया आणि त्याच्यावरती आपण 2 लावूया. ओके. आता 2चं काम संपलं की मग आपण 5ला बोलूया. म्हणजे ती संख्या तयार झाली बघा. 3वरती 5. आता पहिल्यांदा कोणाला बोलवणार सांगा? आता पहिल्यांदा फिक्स करणार तुम्ही 5ला. 5च्या पाठीमागं 2 लावूया. म्हणजे ती संख्या होणार बघा 52 आणि 5च्या पाठीमागं एकदा 3 लावूया. म्हणजे ती होणार 53. आता रिपिटेशन व्हायला 3, 3, 2, 2, 5, 5 ह्यात 22, 33, 55 ह्या संख्या तयार होणारच नाहीत, कारण डबल नाहीच आहेत. एवढ्याच संख्यांना घेऊन आपल्याला हे असं मांडायचं आहे. लक्षात आलं? परत एकदा बघा. 2वरती एकदा 3 घ्यायचं, 23 झालं. त्या 3ला सोडायचं, त्यानंतर 5 घ्यायचं, 25 झालं. आता 2ला सोडून द्यायचं. पहिल्यांदा फिक्स करूया 3ला. 3च्या पाठीमागं 2 लावूया. म्हणजे हा तर 32 होणार बघा. त्यानंतर 5 लावूया, 35 होणार. याच्यानंतर एकक स्थानी धरूया आपण ह्या 5ला दशक स्थानी. 5च्या पाठीमागं लावूया हा 2 म्हणजे 52 होईल. आणि त्यानंतर 2ला सोडूया आणि 3ला देऊया. अशा रीतीनं ह्या 3 संख्यांचं 2-2चं कॉम्बिनेशन केलं तर एकूण 6 संख्या तयार होतील. कोणत्या संख्या बघा बाळांनो? त्या 2. हां, या संख्यांना एकत्रित केलं तर ह्या संख्या तयार होणार बघा. 2, 3, 5 पासून 23 होणार आहे, 25 होणार आहे, 32 होणार, 35 होणार, 53 आणि 52 या संख्यांची तयार होतील. आपल्याला NOPS लिहायचं आहे. NOPS म्हणजे ह्या घटकांची संख्या 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आलं लक्षात? NOPS कसाला? 2 आहेचं ठेवायचं, त्यावरती 3, 5 अशी ही अंकांची पुनरावृत्ती न करता किती संख्या तयार होतील? तर याच्या 6 संख्या. म्हणजे आपण हा सॅम्पल स्पेस कसा डेव्हलप करायचा, त्याच्यामध्ये पॉसिबल वेज कसे शोधायचे, ही कन्सेप्ट आपण शिकतो इथं. आलं लक्षात ना सगळ्यांच्या? ओके. चला पुढे जाऊया. यानंतर प्रश्न दुसरा काय म्हणले बघा त्याने. सोपे प्रश्न आहेत. जरासं काळजीपूर्वक निरीक्षण केलं की आपलं काम होऊन जाईल. बघूया. असा एक प्रश्न आहे बघा. प्रश्न दुसरा, क्वेश्चन नंबर 2. याच्यामध्ये हे बघा, इथं एक सर्कल आहे. त्या सर्कलमध्ये काही कलर्स भरलेत. हे बघा. आता त्याचे सर्कलचे तिथं हे 3 डायमीटर काढले. त्यामुळे वरती 3 आणि खाली 3 असे 6 भाग तयार झालेत. आणि त्यांना रंग दिला आहे बघा. रंग, याचे रंग आहेत. हा कुठला? लाल. हा जांभळा. हा रंग आहे केसरी. आणि मग हिरवा आणि निळा आणि हा आहे पिवळा. एवढे रंगाने तो रंग रंगवलेला आहे. त्याच्यानंतर तिथे एक पॉइंटर लावला आहे. असा पॉइंटर, असं मध्ये पॉइंटर लावला आहे. आणि ते चक्र खालचं रोटेट करायचं आहे आपल्याला. हे असं फिरवायचं आहे. एक पॉइंटर लावायचा आणि काय करायचं, हे चक्र फिरवायचं आहे. पॉइंटर असा लावूया इथं, असं पॉइंटर लावूया आणि हे चक्र खालचं फिरवायचं. मग हे जो पॉइंटर आहे हा असा फिरला की कुठे तर जाऊन थांबणार आहे ना. हा पॉइंटर असेल किंवा खालचा बोर्ड असेल, हा कुठं जाऊन थांबणार आहे. हा खालचा पॉइंटर फिरवा किंवा हे फिरवा. हे कुठं जाऊन थांबेल त्याची वेज पाहिजे. म्हणजे कुठल्या रंगात जाऊन थांबेल.
हा कुठल्या ना कुठल्या तरी रंगात जाऊन थांबणार आहे, बरोबर ना. मग ह्याचे पॉसिबल वेज किती? हां, मग त्याच्या एन ऑफ एसमध्ये काय लिहिणार बघा तुम्ही. एसमध्ये लिहिणार काय लिहिणार सांगा. जांभळा, लाल, केसरी, हिरवा, पिवळा आणि निळा हे सगळे रंग आपल्याला त्या एसमध्ये लिहावे लागतील. आलं लक्षात बाळांनो. हा जो काटा आहे त्याच्या खालचं ते रंगीत चक्री वगैरे आपण फिरवत असं आणि त्यामुळे ह्यातला कुठल्या तरी रंगावरती जाऊन स्थिरावणार आहे, कुठल्या तरी ते रंगात जाणार आहे. हे अगदी स्मॉल अशा लाईन्स आहेत, त्याच्यावरती नाही थांबणार तो कुठेतरी रंगात जाऊन थांबणार आहे. बॉर्डरवरती थांबला तरी तो इन्फ्लुएंटली असा कुठल्या तरी एका कलरचं इंडिकेशन करणार आहे. तो पॉइंटर आहे, एक छोटासा काटा आहे तो, आणि त्यामुळे तो कुठल्या ना कुठल्या तरी रंगामध्ये जाऊन स्थिरावणार आहे. आणि मग त्याचे वेज काय होतील. एसमध्ये काय लिहिणार बघा. कुठनं मला लिहायचं कळत. जांभळा, लाल, केसरी, पिवळा, निळा आणि हिरवा. आणि एन ऑफ एस पुन्हा 6 लिहिणार. जांभळा, लाल, केसरी, हिरवा, निळा आणि पिवळा. ह्या 6 जागा आता 23, 25, 32, 35 याच्या ऐवजी जांभळा, लाल असं होत जाणार बघा. इथं आपण हे एक 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 पुढं सरकवत जाणार. इथं हे बघा, ह्याच्याऐवजी हे 23 संख्यांचं काम संपलं. इथं आपण जांभळा घेणार. ओके, हे काढणार. इथं आपण काय लाल, इथं लाल लिहिणार. आता हिरवा काढूया, इथं घालूया. केसरी काढूया, इथं लिहूया. ही निळा काढूया, इथं 52च्या ठिकाणी ठेवूया आणि इथं पिवळा ठेवूया. म्हणजे अशा रीतीने हे आता हे संख्या जाणार आणि इथं हे रंग येणार की जिथं हा पॉइंटर स्थिरावणार आहे. आलं लक्षात. 23 जांभळा, 25च्या ठिकाणी लाल, 32च्या ठिकाणी केसरी लिहूया, 35च्या ठिकाणी हिरवा लिहूया, 52च्या ठिकाणी निळा लिहूया आणि पिवळा हा शेवटच्या ठिकाणी लिहूया. आणि याचे सुद्धा एन ऑफ एस किती येणार सांगा बरं. 6 येणार. हा पॉइंटर, हा काटा कुठं जाऊन स्थिरावेल, तो रंगाचा एरिया कोणता असेल असा तो भाग आहे. हे एवढेच आहेत, ह्याच्यापेक्षा वेगळा रंग येणार नाही. त्यामुळे एन ऑफ एस येणार आहे 6. असं ह्या काठ्यांच्या संदर्भातलं होतं. प्रश्न तिसऱ्यामध्ये त्यांनी एक कॅलेंडर छापलं आहे बघा. बुकमध्ये आपल्या पुस्तकामध्ये एक कॅलेंडर छापलं आहे. कॅलेंडर आहे 19. ते कोविड-19 वर्ष. आणि ज्या महिन्यामध्ये ते कोविडचं प्रमाण वाढलं आणि शाळा कॉलेजेस बंद कराव्या लागल्या, परीक्षा थांबावी लागली, ते 19. आणि त्यातला मार्च महिना 2019. 2019च्या मार्च महिन्याचे 5च्या पटीत येणाऱ्या तारखांची वार पाहिजेत. कॅलेंडर तर तयार आहे, कॅलेंडर काय पाठ करून जाणार नाही आपण. कॅलेंडर लिहिले बघा. 5च्या पटीतल्या तारखा, ती एक संकल्पना अगोदर क्लिअर पाहिजे. मार्च महिना आहे, 31 तारखेचा, 1 तारखेपासून 31पर्यंतच्या आहेत. आता 5च्या पटीतल्या तारखा तेवढ्या कन्फर्म करून घेऊया. 5च्या पटीतल्या तारखा कोणत्या येणार बघा जरा बाळांनो. कॅलेंडर तुमच्या समोर आहे. 1 तारीख येणार काय 5च्या पट्टीमध्ये? नाही येणार. 5च्या पट्टीच्या तारखा. तिसरा प्रश्न. मार्च 19चं कॅलेंडर आहे बघा. तुमच्या घरामध्ये सुद्धा कॅलेंडर तुम्ही बघू शकता. मार्च 19. त्यातल्या 5च्या पट्टीच्या तारखा बघा बरं. 5, येस, 10, 15, 20, 25 आणि 30. 1, 2, 3, 4, 5, 6. ह्याच्यानंतर 35 दिवसाचा महिना असाचा प्रश्नच नाही. हां, आता ह्यातले कुठले वार. सोमवारी कुठली तारीख आल्या बघा त्या कॅलेंडरमध्ये. ते आता वार पाहिजे आपल्याला, तारखा नकोत. ह्या तारखा झाल्या आणि त्याचे वार आपण चॉईस करायला पाहिजे. आता 5 तारखेचा वार बघा कुठला आहे. 5 तारखेचा वार, त्याचं वार आपल्याला लिहायचं आहे. यसमध्ये लिहिणार आहे. त्याचे वारांचं जो सेट आहे ना, तो आपला भाग येणार आहे, उत्तराचा भाग असणार आहे. तारखा नको त्या. 5च्या पटीतल्या तारखांचे वार पाहिजेत. 5 तारखेला वार आहे बघा, मंगळवार आहे. 10 तारखेचा वार बघा, शनिवार आहे. असू दे कुठल्या पण क्रमाने लिहा तुम्ही, क्रम महत्त्वाचा नाही. 15 तारखेचा वार आहे बघा, शुक्रवार. 20 तारखेचा वार आहे बघा, बुधवार. आणि 25 तारखेचा वार आहे बघा, सोमवार. आणि 30 तारखेचा वार आहे हा 10 तारखेचा कुठला, शनिवार एक आला ना. एक वार आहे बघा, 10 तारखेचा जो वार आहे तो रविवार आहे, रवी. आणि हा जो वार आहे तो शनी आहे.
ह्यात 5च्या पटीमध्ये एका वारेचा मंगळवार शनिवार बुधवार मंगळवार बुधवार गुरुवार नाही आहे, शुक्रवार आहे, शनिवार आहे, रविवार आहे. 1 2 3 4 5 6 आठवड्यातले वार 7 असतात. पण एक मात्र त्यातला गुरुवार ह्याची जी तारीख आहे, या गुरुवारच्या तारखा बघा 7 14 21 आणि 28 आहेत. यातली तेवढी तारीख 5च्या पटीत आली नाही त्या महिन्यामध्ये. त्यामुळे त्यात गुरुवार तेवढा आला नाही. बाकीचे राहिले किती 6. एन ऑफ एस सांगा. एन ऑफ एस अगदी बरोबर. एन ऑफ एस किती घेणार बरोबर. एन ऑफ एस इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 6 घेणार. लक्षात आलं सगळ्यांच्या. त्याचे पॉसिबल वेज, त्याचे पर्याय, त्याचे मार्ग हा तो भाग होता. यानंतर प्रश्न चौथा या भागामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा. 2 मुलगे आणि 2 मुली यांच्यातून एक रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे. RSPचं एक काम आहे. 2 मुलं आहेत आणि 2 मुली आहेत. तर त्याचा नमुना अवकाशासाठी खालील कृती आपल्याला पूर्ण करायची आहे. आता हा भाग ह्या धड्यामध्ये पुन्हा पुन्हा येईल. 2 पुरुष 3 पुरुष 2 मुलं. तेव्हा एक स्टँडर्ड नोटेशन किंवा थोडंसं असं नमूद करणं हे गरजेचं आहे. वुमेन्स W1 W2 मेन्स W1 M1 M2 बॉईज काय घेऊया सांगा बरं वर्ड्स आपण B1 B2 असं. तसं त्या इंडिकेशन या प्रश्न क्रमांकमध्ये दिले बघा. तुम्हाला काय दिले बघा बरं इंडिकेशन इथं. प्रश्न चौथा क्वेश्चन नंबर 4. 2 मुलांची आणि 2 मुलींची एक कमिटी बनवायची आहे. त्या RSPच्या त्या छोट्याशा त्या रस्ता थांबवण्याच्या कामामध्ये गणेश उत्सवच्या महोत्सवामध्ये. मुलगे म्हणजे मुले 2 मुलं आहेत. आता त्याची नावं घेण्यापेक्षा आपण बॉईज B1 आणि B2 असं म्हणूया. आणि 2 मुलींना निवडले गेले RSPचे गुड कमांडर्स म्हणून. हां आणि 2 मुली आहेत. आता मुलींना सांगा बॉईजला B1 B2 म्हणत असेल तर मुलींना G1 G2 म्हणायला पाहिजे गर्ल्स. आता यांच्यामधून ना काही कमिट्या काही कंडिशनल कमिट्या आपल्याला बनवायच्या आहेत. 2 मुली आहेत त्यांची नावं G1 G2 असं म्हणूया. एनी 2 गर्ल्स दे आर सिलेक्टेड फॉर द RSP प्लॅटून किंवा त्यांची एक समिती बनवायची आहे. ओके बाळांनो. आता इथं बघा पहिली ती समिती 2 मुलांचीच पाहिजे. 2च मुलं निवडायची आणि ती मुलेच पाहिजे त्यात किंवा मुलगे किंवा मुली नकोत मुले. मग अर्थात तर त्याचं उत्तर फिक्स झालं की तो B1 आणि B2. चला 2 मुलांनीच या म्हणल्यावर कुणाची निवड होणार सांगा. दोन्ही मुलांची निवड होणार. दोन्ही मुली बाहेर थांबणार. आता जी कमिटी बनवायची आहे ती 2 मुलींची पाहिजे. आता काय होणार बघा मुलींची पाहिजे ना तिथं G1 आणि G2ला घ्यायला पाहिजे. आता ह्या 2 मुलांना घरी जावं लागेल. हां नाही तुम्हाला तिथं चान्स नाही आहे. हे G1 G2नी ते काम करायचं आहे. 1 मुलगा आणि 1 मुलगी अशातून कमिटी बनवायची आहे. आता मात्र थोडेसे ऑप्शनल जास्त होतील बघा. त्याची कमिटी किती असेल. फक्त मुलगे असले तर B1 B2 असतं. फक्त मुली आले असतं तर G1 G2 असतं. आता तिसरी केस आहे 1 मुलगा आणि 1 मुलगी यांची आपल्याला त्या कमिटीमध्ये गरज आहे. कमिटी बनवायची. आता काय काय होणार सांगा बरं. हां काय काय होणार सांगा. हां काय होणार बघा. आता B1 आणि G1ला असेल. B1 आणि G1ची चॉईस करावी लागेल. लगेच B1 आणि G2 असेल कदाचित. हे 2 असतील. हा पहिला मुलगा आणि ही पहिली मुलगी यांची कमिटी होईल. नंतर हा आणि याची कमिटी होईल. 2च उत्तर काय. आणखीन काय होईल सांगा. हा B2 आणि G1 असेल. B2 आणि G1 यांची कमिटी बनवू शकेल. आणखीन एक पर्याय राहिला बघा B2 आणि G2. हां तर आता 1 मुलगा आणि 1 मुलगी यांनी जर कमिटी बनवायची असेल तर तिथं हे 4 पर्याय येणार. आता तुम्ही मला सांगा याच्या नमुना अवकाशमध्ये याच्या 1 मुलगा आणि 1 मुलगी 2 मुलं आणि 2 मुलींच्या मधून एक कमिटी आपल्याला बनवायची आहे. आणि त्या कमिटी बनवत असताना त्याचा नमुना अवकाश काय असणार. त्या नमुना अवकाशमध्ये हे कंडिशन होतं तेव्हा ठीक होतं. मुलांचीच पाहिजे मुलींचीच पाहिजे. तेव्हा किती पर्याय बनवता येतील. एका बॉक्समध्ये 2 मुलांची नावं घातलेत 2 मुलींची नावं घातलेत. कदाचित त्यात चिठ्ठ्या ओढायला सांगितलं आपल्याला
तर त्याच्यामध्ये काय येणार सांगा. आता नमुना अवकाशमध्ये किती जण येणार सांगायच्या, किती जण येणार बघा. आता बघा, एक मुलगा, 2 मुलांची नावं लिहिलीत एका बॉक्समध्ये, 2 मुलींची नावं लिहिलीत, त्या 4 चिठ्ठ्या बनवल्यात आणि एका बॉक्समध्ये टाकल्यात आणि एका लहान मुलाला पण ते त्याचं काय काढायला सांगितलं बघा. आपण त्याचं ते लॉटरी काढायला सांगितलं. कदाचित काय होणार सांगा, पहिलं येणार. कदाचित ही नावं येतील, 2 नावांची चिठ्ठ्या ओढल्यावर B1 B2 येतील. कदाचित काय येणार सांगा, G1 G2 येतील. हे पण येऊ शकेल की यात. तिसऱ्या पर्यायामध्ये हे पण येतील, B1 G1 येईल, B1 G2 येईल. त्यानंतर काय येईल सांगा, B2 G1 येईल, किंवा दुसरा मुलगा आणि दुसरी मुलगी यांची नावं येतील. अशा रीतीनं याच्या NOPSमध्ये अशा सगळ्याच केसेसना तिथं स्थान द्यावं लागेल. किती येणार सांगा आता NOPS याचा. एक मुलगा आणि एक मुलगी यांची समिती बनवायची असेल, 2 मुलं आणि मुलींच्यापैकी रस्ता समिती, त्या दोघांच्यापैकी एक समिती बनवायची. व्हॉट इट मे बी, दोन्ही मुलं चालतात, दोन्ही मुलगी चालते, एक मुलगा एक मुलगी चालते. त्यावेळेला NOPS जो येणार तो अशा रीतीनं 6 घटकांचा येणार. B1 B2 G1 G2 B1 G1 B1 G2 B2 G1 आणि B2 G2 अशा रीतीचा हा नमुना अवकाश, सॅम्पल स्पेस किंवा ह्याच्या व्हरायटीजना आपल्याला ओळख करून घेणारा हा भाग 5.2 मध्ये आपल्याला शिकायचा होता आहे. लक्षात आलं. असंच आता ह्याच भागाला पुढे नेतोय आपण. घटना म्हणजे काय, त्या घटनेमध्ये पर्याय काय येतात, S काय येतो, त्या घटनेमधले घटक काय येतात, ह्याची जरा ओळख आपण ह्या 5.3 मध्ये 5.3 मध्ये पण आपण जरासं आज जाऊया. आहे वेळ थोडासा आपल्याकडं. 5.3 मध्ये त्या घटना, एखादी घटना घडल्यानंतर त्या घटनेमध्ये जे पर्याय तयार होतात असे, ही घटना, 2 मुलांची घटना, 2 मुलींची घटना, एक मुलगा एक मुलगीची घटना, ह्या सगळ्यांचा एक समूह हा S. ह्याचा विचार आपण या घटनेमध्ये करणार आहोत 5.3 मध्ये. ओके बाळांनो, ओके. ओके बाळांनो, गणित मित्रांच्या गणित परिवारातर्फे तुम्हा सर्वांचं सर स्वागत. आपल्या मित्रांना शेअर करा. 9वीच्या मुलांनी 9वीचं सुद्धा अभ्यासक्रम थोडासा बघा, थोडीशी ओळख होऊ द्या तुम्हाला त्याची. ओके बाळांनो. हां, आता 5.3 मधल्या काही घटना आणि घटनांचा अभ्यास आपण करणार आहोत. बघूया तर मग काय म्हणते 5.3 मधला पहिला क्वेश्चन असा आहे बघा. तुमच्यासमोर पुस्तक आहे ते वाचतोया, ते मी लिहित नाही आहे क्वेश्चन बरोबर. बघा, पुढील प्रत्येक प्रयोगासाठी S लिहा, NOPS लिहा आणि घटना ज्या दिल्या तिथं ABC त्या संच रूपात लिहा आणि NOPA NOB NOPC लिहा. पुढील उदाहरण वाचूया. त्याच्यामध्ये S लिहा, NOPS लिहा, घटना ABCचे संच लिहा आणि NOPA NOB NOPC. 9वीच्या संच संकल्पनेवर आधारित संच मांडाल कसं आणि त्या घटकातले, त्या संचामधले घटक मोजणार आणि त्याला NOPA NOB NOPC असं म्हणाला. एक गणित जरा डिटेलमध्ये बघा. पहिलं घटना आहे बघा. घटना अशी आहे, एक फासा टाकला असता. जरा बघा, एक फासा म्हणजे तो डाय हा बघा फासा टाकला असता. तुम्ही त्याचा S काय येणार ते लिहा अगोदर आणि मग त्याचं NOPS लिहा. S काय येणार ते लिहा. आता तुम्हाला थोडंसं माहिती झालं आहे. फासा म्हणजे हा ठोकळा. काय काय पॉसिबल वे आहेत तुम्हाला माहीत झाले बघा. एकदा 1 येऊ शकतं, 2 येऊ शकतं, अप्पर फेसवरती 3 येऊ शकतं, 4 येऊ शकतं, 5 येऊ शकेल आणि 6 येऊ शकेल. हे कधी अप्पर फेस. आता तुम्हाला दिसणार आहे हे बघा, 5 3 2 1, पुन्हा 1 आलं की पुन्हा लिहिणार नाही आपण. 5 परत नाही, 5 तुम्हाला दिसते 2. तर लिहू का मी, प्रयोग करूया आणि तो मांडत जाऊया. हां, काय काय किती टिकल्या दिसल्या, चला 2 लिहिल्या.
नंतर प्रयोग करूया. 2 परत लिहायचं का नाही लिहायचं? तुम्हाला किती झाले? 5. परत प्रयोग करूया. 3 लिहिलं, 5 नाही लिहिणार. तुम्हाला दिसते ते बघा. 3 नाही लिहिणार, 3 नको. 2 लिहिलंय. प्रयोग 1 हां तुम्हाला 1 दिसायला ना, ते तुमचा अप्पर पेस तुम्हाला दिसेल तो. 4 लिहिला. हे बघा काय जास्त आता 6. आता तुम्ही किती हजार प्रयोग केलात 1 येणारच त्यात, 2 येणारच. मग ह्याला आपण हे असं 1 2 3 2 5 3 असा प्रयोग करून लिहिण्यापेक्षा तुम्हाला पेपरमध्ये लिहित असताना आता हे लिहायचं आहे. तुम्हाला तर माहिती झालं की त्याचे उत्तर रिझल्ट काय येणार आहे माहिती आहे? फासा टाकल्यावर काय येणार आहे सांगा? ह्या टिकल्यांची संख्या येणार आहे. किती येणार आहे बघा बरं? 1 येऊ शकेल, 2 येऊ शकेल, 3 येऊ शकेल, 4 येऊ शकेल, 5 येऊ शकेल किंवा 6. 7 येऊ शकेल का? नाही. एन ऑफ एस किती होणार सांगा बरं? एन ऑफ एस इज इक्वल टू 6. समजलं? हा प्रयोग करा. ह्याचा रिझल्टमध्ये काय येणार तुम्हाला इमॅजिनेशन झालं. आता हे प्रयोग करत बसायची गरज नाही तुम्हाला. फक्त पहिल्यांदा हा प्रयोग तुम्हाला लक्षात यावा म्हणून हा खटाटोप होता हा सगळा. 7 येणार नाही, 0 येणार नाही. ह्या रंगीतलेल्या बाजू आहेत आणि हा फासा आहे. ओके बाळांनो? ठीक आहे. तर मग हां आता पुढचा भाग जरा असं वाचतो बघा मी. एस लिहा, एन ऑफ एस लिहा. आता तिथं 3 घटना दिलीत बघा. त्या 3 घटना समजून घेऊया आणि त्या घटनांचा संच लिहायचा आहे आपल्याला. घटनांचे संच लिहा आणि त्या संचामधलं आता पहिली घटना ए. ही घटना ए काय म्हणते बघा. घटना ए मध्ये वरच्या पृष्ठभागावर समसंख्या, वरच्या पृष्ठभागावर समसंख्या तुम्हाला दिसत होता तो वरचा पृष्ठभाग. आता एच्या संचामध्ये समसंख्या सांगणारा ह्यातला घटक कोणता येणार सांगा? वरच्या भागावर काय काय दिसलं? 1 दिसलं, 2 दिसलं, 3 दिसलं, 4 दिसलं, 5 दिसलं, 6 दिसलं. यापैकी ह्या सगळ्या संख्या एस होता हा बरोबर आहे तुम्हाला. पण आपल्याला पाहिजे फक्त समसंख्या, ओनली इव्हन नंबर्स. मग 1 येणार का त्यात? तो त्या एचा भाग होणार नाही. 1 चालणार नाही, 3 चालणार नाही, 4 चालेल, 6 चालेल. आणि या घटनेचा एन ऑफ ए बाळांनो किती होणार सांगा? 3. आलं लक्षात? या 6 पैकी समसंख्येलाच घटना माना. सेकंड हे नॉट कन्सिडर, इव्हन नंबरला कन्सिडर. आता सेकंडमध्ये बघा, बीमध्ये केसमध्ये सेकंड बी घटना काय पाहिजे बघा? ती विषम संख्या असेल. बघतो जरासं, विषम संख्या पाहिजे. हा बी संच कसा लिहिणार? आता बी संचामध्ये कोण कोण येणार बघूया. बी हा संच आहे, विषम संख्या पाहिजे. वरच्या पृष्ठावर एवढं दिसतं होतं. विषम संख्यांनाच फक्त पाहिजे होतं आपल्याला. विषम संख्या असेल तरच ती बी घटना आहे. 1 चालतं, 2 नाही चालणार कारण ती समसंख्या आहे. 3 आहे बघा. त्याच्यानंतर बाळांनो 4 नको, 5, 6 नको कारण ती समसंख्या आहे. एन ऑफ बी इज ऑल्सो 3. आलं लक्षात? आता ए घटनेमध्ये त्यांना केवळ आणि केवळ समसंख्यांना स्थान द्यायचं होतं, ओनली इव्हन नंबर्स. बीमध्ये ओनली विषम ऑड नंबर्सना घ्यायचं होतं. विषम म्हणजे 1 3 आणि 5. आलं लक्षात? ओके. अजून एक घटना आहे बघा तिथं, सी ही घटना आहे. ती संख्या त्यांना मूळ संख्या हवी आहे. बघा बाळांनो, ती संख्या कशी पाहिजे बघा? ती संख्या पाहिजे मूळ संख्या पाहिजे. सॅम्पल स्पेसमध्ये 6 आहेत ह्याच्याबद्दल डाऊट नाही मला. 6 टिपक्या आहेत. हे अप्पर फेसवरती येणारे हे जे 6 आहेत ना, हे 6 आहेतच. पण घटना एसाठी केवळ आणि केवळ समसंख्या पाहिजे होत्या, 2 4 6. घटना बी साठी केवळ विषम संख्या पाहिजे होत्या, त्या संख्या 1 3 5 आल्या. आता घटना सी मध्ये त्यांना ओनली फक्त बघा मूळ संख्या पाहिजे. मूळ 1 ही मूळही नाही आणि संयुक्त नाही. 2 ही पहिली अशी संख्या आहे ते सम अजून सुद्धा मूळ आहे. इट कॅनॉट बी फॅक्टराइज, त्याचे अवयव पडत नाही. 2 3 मूळ संख्या, 4 बेदोनी 4 ती संयुक्त संख्या, 5 5 म्हणून फॅक्टराइज पडत नाहीत. 6 3 दोन्ही 6, 2 3 5 7 11 13 17 19 या संख्यांना मूळ संख्या म्हणतो आपण, त्याचे अवयव पडत नाहीत. एन ऑफ सी इज ऑल्सो 3. समजलं बाळांनो? एखादी घटना, मुख्य घटना आहे बघा फासा, 6 घटक आले.
एन ऑफ एस 6 आला. त्याचे उपघटक बघा. आता त्यापैकी ए घटना समसंख्यांना विचार करणारी पाहिजे, त्याचे येणार एन ऑफ 3 आला. असं करत करत आपण प्रोबॅबिलिटीच्या मूळ संकल्पनेकडे चाललो आहे. मूळ संकल्पना प्रोबॅबिलिटी मीन्स व्हॉटकडे चाललो आहे आपण. बी घटनेमध्ये केवळ विषम संख्या पाहिजे होत्या, त्याच्यामध्ये 1 3 5 आला. सीमध्ये केवळ मूळ संख्या पाहिजे होत्या, 2 3 5 आला. असा हा भाग आजच्या तासिकेवरचा. म्हणजे की आपण काय करूया तर हा भाग आपल्या पहिल्या एन ऑफ ए, एन ऑफ सी, एन ऑफ असा आला बा. ह्याच्यामध्ये अजून एक समसंख्या, विषम संख्या. समजा असा एक प्रश्न घातला असता तर काय केलं असतं आपण, पूर्णवर्ग संख्या समजा एक डी घटना येत असती. आता कोण असं सांगा, पूर्णवर्ग संख्या कोणत्या यातल्या, जिचं आपण वर्गमूळ सांगू शकतो ती पूर्णवर्ग संख्या. समजा एक चौथी घटना होती, पूर्णवर्ग संख्या कोणत्या आहे बघा, जिचं वर्गमूळ तुम्हाला सांगता येतं. करेक्ट, 1 आहे. समजा हा डी संख्या आहे. 2चं वर्गमूळ नाही सांगता येत, 3चं वर्गमूळ नाही सांगता येत, 4 एक येते बघा. पूर्णवर्ग संख्या. मग आता इथं डीचं एन ऑफ डी काय आला असं सांगा, एन ऑफ डी इज इक्वल टू 2 आला असतं बघा. पूर्णवर्ग संख्या. समजा असं सांगितलं असतं, ई हा संच असा पाहिजे 2 पेक्षा मोठ्या संख्या. मग कोण आला असं सांगा, 3 4 5 आणि 6 असा आला असतं. 5 पेक्षा लहान 1 2 3 4 ह्या सगळ्या संख्या आल्या असत्या. असे त्याचे उपभाग. 5 पेक्षा लहान म्हणल्यावर हे 4 आले असते बघा. असा आपल्याला विचार. 6 पेक्षा लहान म्हणजे हे 5 आले असते. 7 पेक्षा लहान हे सगळेच आले असते यापैकी. लक्षात आलं. तर अशा ह्या घटनांचा संचरूपात कसं मांडायचं, त्याचे घटना कशा मोजायच्या, हा भाग आपण ह्या 5.3 मध्ये लर्न करणार आहोत. एखादी घटना. आता दुसरी जी घटना त्याने दिली ना ती 2 फास्यांची आहे बाळांनो. 2 फास्यासाठी तुमचं जरासं घरचं काम मी सांगतोय आज, ते तुम्ही घरी काम समजून घ्या. एका फाशावरती बघा 1 फासा आणि 1 कॉईन टाकलं तर किती उत्तरं यायची बघा. 1 फासा आणि 1 कॉईन असं उधळलं वरती, 1 फासा आणि 1 कॉईन उधळलं असं टॉस केलं तर उत्तर किती यायची बघा. किती येत होती बघा. एका फाश्याला 6 पृष्ठ, एका फाश्याला 6 पृष्ठ. अरे आणि मग 6 आणि एका कॉईनला 2 पृष्ठ असतात, 12 उत्तरे यायची. आता 2 फासे टाकले ना, एका फाश्याला 6 पृष्ठ आहेत. ह्या 1 2 3 4 5 6. दुसरा एक फासा घेऊया बघा, 1 2 3 4 5 6. ह्याला पण 6 पृष्ठ आहेत. पृष्ठभाग किती आहेत बघा बरं, 6. उत्तर किती येणार. 2 फासे एकदम टाकलेत. 6चा हा एक आहे आणि 6चा हा एक आहे. किती उत्तरं, किती आउटकम्स येणार. 6 36 येणार आहेत. ती कशी बुकमध्ये मांडलेत तेवढं बघा. पुढच्या तासिकाच्या वेळेला आपण हा पूर्ण भाग डिटेलमध्ये आपण पूर्ण करून घेऊया. 6 36 उत्तरं हे 2 ठोकळ टॉस करायचे आहेत. एक्सपेरिमेंट करून बघा. 3 3 हे जरा करून बघा. 4 3 हे सगळं लिहायचं आहे आणि 36 उत्तरं कोणते असतील ते बघा. 3 4 4 3 एकच. ओके, बघूया आपण त्या संदर्भात शंका आपण पुढच्या तासाच्या वेळेला पूर्ण करूया बाळांनो. 9वीच्या ही तास ऑब्झर्व तुम्ही करत आहात, करत राहा. मित्रांना शेअर करा, जास्तीत मुलांना सांगा. आपण सगळाच अभ्यासक्रम पूर्ण करतोय. थोडासा भाग डिलीट होणार आहे त्याचाही न विचार करता तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी ठेवला जाणार आहे, म्हणून तोही आपण पूर्ण भाग करूया. ओके बाळांनो, लवकरच आपण पुढील तासिकेमध्ये निश्चित भेटणार आहोत. ओके.